राज्यात बंद असलेल्या बैलगाडा शर्यतीवरती बंदी उठवावी यासाठी 2017 साली सर्वपक्षीय आंदोलन चाकण येथे करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनावरती असलेले गुन्हे मागे न घेतल्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वपक्षीय जे नेते आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते. मात्र या तारखेला उपस्थित न राहिल्यामुळे खेड न्यायालयाने जवळजवळ 32 जणांवरती खरं तर अटक वॉरंट काढलेला आहे. त्यामध्ये खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आहे. आणि खरं तर आज खेड न्यायालयाने तुमच्यावरती अटक वॉरंट काढलं, काय सांगा? आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की हे जे आंदोलन आम्ही केलं होतं तर राज्यातल्या सगळ्या बैलगाडा शौकीनांच्या करता केलं होतं. बैलगाडा मालकांच्या करता होतं. ती स्पर्धा सुरू व्हावी याच्याकरता आमचं ते आंदोलन होतं. त्याच्यामध्ये कुठलं राजकीय आंदोलन नव्हतं. दुसरी गोष्ट, त्या आंदोलनामुळं सरकारचा काही तोटा झाला नव्हता. फक्त वाहतूक व्यवस्था बिघडली होती आणि सरकारच्या परवानगीशिवाय आम्ही आंदोलन काढलं होतं. एवढाच त्याच्यामधला भाग आहे. त्यात तोडफोड झाली नाही, मारामारी झाली नाही, कुठे शासकीय नुकसान झालं नाही. परंतु एक गोष्ट मात्र घडलेली की सरकारचा त्या आंदोलनाविरोध असताना सुद्धा आम्ही त्या चौकामध्ये जमलो आणि आम्ही त्या ठिकाणी भाषणं केली आणि त्यामुळं आमच्यावर हे गुन्हे दाखल झालेले. दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदलली गेली तरी प्रत्येक सरकारचं धोरण असं होतं की ही जी बैलगाडी शर्यती चालू झाली पाहिजे आणि त्याच्याकरता सरकार न्यायालयामध्ये गेलं. न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आणि आमचे खटले मागे घ्यावेत अशा प्रकारची विनंती केली. राज्य सरकारनं तसा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. परंतु जो निर्णय घेतला तो कोर्टापर्यंत आला नाही आणि म्हणून कोर्टाने आज आम्हाला वॉरंट काढलं आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कोर्टात हजर झालो. आम्ही ते वॉरंट आज तोडलेले आहे. कोर्टाला आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे. पुढे कोर्ट जी तारीख देईल त्या तारखेला आम्ही हजर राहू. खरं तर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं होतं. किती जणांवरती गुन्हे दाखल केले होते? सर्वपक्षीय कोण नेते होते? तर त्याच्यामध्ये आढळराव होते, महेशदादा लांडगे होते, स्वर्गीय दिगंबर बेगडे, स्वर्गीय सुरेश गोरे, मी असेल, आम्ही सगळीच मंडळी, बाळा बेगडे असतील, आम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये होतो. आमच्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र मधल्या काळामध्ये सांगितलं होतं बैलगाडा शर्यतीवरती जे बंदीचे जे गुन्हे आहेत, जे आंदोलन केले होते ते मागे येणार. मात्र झालेले आहे. तशा प्रकारचा निर्णय सुद्धा झालेला आहे. तो कोर्टापर्यंत पोहोचलेला नाही. तो काही दिवसांमध्ये कोर्टापर्यंत आणून देण्याचं काम आम्ही करू. तुम्ही आंदोलन केले सर्वपक्षाने, मात्र श्रेयवादाची लढाई खरं तर आली होती. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर श्रेयवाद मोठ्या प्रमाणामध्ये आला होता. राजकीय मंडळी जी असतात ती या गोष्टीचा फायदा हा घेणारच आहे. त्यामुळं त्याच्या श्रेयवादाकरता हे सगळ्या गोष्टी झाले हे मला मान्य आहे. पण मी कुठल्या अशा भानगडीत कधी पडलो नाही. आंदोलन करताना तुम्ही म्हणाल की सर्वपक्षीय नेते होते आंदोलन करताना आणि आता ते बैलगाडा शर्यत सुरू झाले. आता त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये आढळरावांचं म्हणणं होतं की मी तिथपर्यंत लढलो, वळसे पाटलांचं म्हणणं होतं मी तिथपर्यंत लढलो आणि मूळ याचिका ही खेड तालुका बैलगाडा संघटनेची होती. आम्ही तिथं होतो आणि महेशदादा लांडगेंनी त्यांची राजकीय ताकद वापरून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे मोठमोठाले सॉलिसिटर होते ते त्या ठिकाणी उभे केले आणि या सगळ्याच लोकांचं खरं त्याच्यामध्ये योगदान आहे. पण आता मलाच त्याचं श्रेय मिळालं पाहिजे अशा प्रकारची काही लोकांनी भूमिका घेतली म्हणून श्रेयवादाची लढाई झाली. याच्या पलीकडे काय, पण मी या श्रेयवादाच्या लढाईत कुठेही पडलो नाही. आता त्याचा फायदा झाला का तोटा झाला मला माहीत नाही काय, पण या लढाईमध्ये फारसा कोणाचा फायदा झाला असं मला वाटत नाही. नुकतीच आपण पाहिलं आता बैलगाडा शर्यत सुरू झाल्यात, मात्र जो तरुण पिढी आहे ती सध्या कुठेतरी बैलगाडा घाटामध्ये पाहायला मिळते. शाळकरी मुलं सुद्धा पाहायला मिळते. कुठेतरी यांचा म्हणजे एकीकडे पाहतो की शाळेचे विद्यार्थी यांचे काय परिणाम होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या संघटनांनी याला विरोध केला त्यांनी ज्या प्राणीमात्रावर त्यावेळेला लोक अमानुषपणाने काही गोष्टी करत होते ते त्यांना पाहत नव्हतं आणि म्हणून खरं म्हणजे त्याच्याविरुद्ध ते कोर्टामध्ये गेले होते. आता कर्मधर्म संयोगाने बैलगाडी सुरू झालेत तर परत त्याच्यामध्ये काही चुकीच्या प्रथा निर्माण व्हायला सुरुवात झाली नाही. अलीकडच्या काळामध्ये तरुणांची संख्या फार मोठी त्याच्यामध्ये आहे. आम्ही पूर्वीच्या काळामध्ये जे बैलगाड्या आमच्या कालखंडामध्ये किंवा जुन्या पिढीची मंडळी करायची ते घरचे बैल त्याच्यामध्ये आणायचे, ते जुंपायचे, ते बैल शेतीच्या कामाला यायचे. आता बैलगाडा शर्यतीमध्ये असणाऱ्या बैलांना हे शेतीच्या कामाला जुंपलं जात नाही. ते आता एक फक्त शोका, जेवढे तुम्ही वर्षामध्ये 60, 70, 100 वेळा बैलगाड्याच्या शर्यती असतील त्यावेळेला ते घाटामध्ये येतात आणि त्यामुळे बैलाच्या किमती वाढल्या. आता त्या 30-40 लाखापर्यंत जर बैल गेले असतील आणि मग पूर्वीचे स्वतःचे 4 बैल असायचे, आता 4 लोकांची मध्ये एक संघटना निर्माण झाली, त्याच्यातनं बैलगाडी यायला लागले. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तरुणाई फार मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यायला लागले.
मध्यंतरी अनेक शाळांचे माझ्याकडं हेडमास्टर आले होते की बाबा हे जर कुठेतरी थांबलं पाहिजे. आमची मुलं सरळ वर्गातनं निघून येतात सांगतात मी बैलगाड्याला गेलो होतो, प्रेझेंटही होत नाही, मुलांचा अभ्यास होत नाही. त्यामुळं नाही म्हटलं तर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. हे जे काही चुकीचं चाललं आहे त्याच्यामध्ये प्रथा आणि परंपरा तर उद्या करायची, त्याच्यामुळं आणखीन बैलगाड्या शर्यतीवर अडचणी येऊ नयेत अशी परिस्थिती निर्माण होईल. पूर्वीच्या काळी ग्रामदेवतांची यात्रा उत्सवासाठी बैलगाडा शर्यत व्हायची. आता सध्या इव्हेंट झाला त्यामुळे कुठेतरी पेटा याच्यावरती ॲक्शन घेताना पाहायला मिळतंय. आता सध्या ग्रामदेवतांच्या ज्या यात्रा आहेत त्या कमी झाल्यात आणि वाढदिवसांच्या यात्रा जास्त झाल्यात. आता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सरकारच्या निदर्शनाला ही बाब आल्यानंतर माननीय कलेक्टर डोडी साहेब यांनी सांगितलं की ज्या फक्त ग्रामदैवताच्या यात्रा असतील तेवढ्याच होतील, कुणाच्या वाढदिवसाच्या करता यात्रा होणार नाहीत. शिवजयंती उत्सव असेल किंवा ग्रामदैवत असेल हे सोडून आता यात्राला परवानगी दिली जात नाही. तरी सुद्धा लोक त्याच्यातनं काही मार्ग काढायचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे आणि माझी विनंती असेल की जेवढ्या ग्रामदैवताच्या यात्रा असतील तेवढ्यानं सरकारनं परवानगी द्यावी. चुकीच्या प्रथा आणि परंपरा याच्यामध्ये निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याच्यामध्ये पाहिलं की खरं तर ग्रामदेवकांच्या ज्या यात्रा आहेत त्यालाच कुठेतरी परवानगी द्यावी अशी भूमिका आहे ठिकाणी माजी आमदार दिलीप मोदी यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अतुल साहेब टीव्ही मराठी खेड पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.